भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवान बाबा हनुमान जी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले। मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच पाणी। मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या। बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाणी असे मी सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मला आलेला अनुभव, माझ्याजवळ काही न पैसे असताना फ्लॅटची इसा चिठ्ठी केली। त्याच्यानंतर मला 3 लाख रुपये मागितले होते, पण माझ्याकडे तितके नव्हते। पण मी एका महिन्यात 3 लाख जमा केले। 1 लाखाची माझी भीसी होती, 80,000 फक्त माझ्या अकाउंटवर होते, बाकी काहीच नव्हते। पण भगवंतानी असं दिलं की एका महिन्यात माझ्याजवळ 3 लाख रुपये झाले। इसा चिठ्ठी केली, नंतर विक्रीला माझ्याकडे पैसे नव्हते। मग आता विक्री करायची आहे, कसं करायचं? माझं लोन फक्त 14 लाखाचं झालं होतं। तर मग त्याच्यानंतर आम्ही विक्री केली। मग घर बांधायचं म्हणून माझ्याकडे खूप कमी पैसे होते आणि माझ्या घराला, जुनं जे घर होतं माझं, त्या घराला गिऱ्हाईक लागत नव्हतं। मग आम्ही काकाजीकडे गेलो आणि काकाजीला सांगितलं। काकाजी म्हणे 5 लाखापर्यंत गिऱ्हाईक आलं तर तुम्ही विकाल का? मी हो म्हणून दिलं। त्या 8 दिवसात माझ्या घराला गिऱ्हाईक आलं आणि 5 लाखाला मी ते घर विकलं। असं करून मी घर बांधलं। त्याच्यानंतर आम्ही घरी राहायला आलो। मग आम्ही असं सोचलं की त्याग घ्यायचा, म्हणून आम्ही त्याग घेतला। आमचा त्याग झाला। त्याच्यानंतर असं वाटलं की आता लग्नाला योग मागायचा। तर मुलीला आम्ही बघायला जात होतो, पण मुली ह्या मार्गात यायला तयारच नव्हत्या। किती 2-3 पोरी पाहिल्या, पण यायला तयारच नव्हत्या। सगळं होकार होतं, पण ह्या मार्गाविषयी होकार नव्हतं। पण माझ्या पोराच्या मित्रांनी हा एक निरोप आणला की अशी अशी पोरगी आहे, तुम्ही पाहता का? तर आम्ही म्हटलं चालेल। तर मग आम्ही त्याला बायोडाटा पाठवला आणि आमची जी अट होती ते पाठवली। तर मग ह्या पोरीने आम्हाला हो म्हटलं। हो म्हटल्याच्या नंतर आम्ही लग्न केलं। लग्न केल्याच्या नंतर आता आपल्या इथं हवन झालं आणि चर्चा बैठकात। असा माझा हा अनुभव आहे ह्या 2 वर्षाचा। मार्गात येण्याचं कारण, माझा पोरगा मोठा व्यसनी होता, पण तो याच्यामध्ये आला नाही। पण माझ्या लहान पोराचं व्यसन पूर्ण बंद झालं आणि दुःखी आम्ही खूप होतो। मला बाहेरचं होतं, सतत मी बिमार राहत होती आणि पूर्ण त्रस्त झाली होती मी। आम्ही 3 मायलेकरं असं मरायला झालं होतं। पण हा मार्ग आम्हाला, एक माझ्या डिपार्टमेंटचा सोनूरकर आहे, त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ही रस्ता दाखवली आम्हाला। आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या मार्गात आलो। आमचं पुष्कळ चांगलं झालं की खूपच। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा। नमस्कार सर्वांना।